मुलांनो, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत? बोर्ड परीक्षेची वाट पाहताय ना? आणि कुणाला जर असं वाटत असेल ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल, असे जर प्रश्न मनात असतील तर ते आता प्रश्न सोडून द्या. कारण तुमची सगळी परीक्षा जी आहे ती ऑफलाईनच होणार आहे. त्याचप्रमाणे तोंडी परीक्षा जी असेल ती देण्यासाठी तुम्हाला शाळेत यावं लागणार आहे. त्याचं सूचना, वेळापत्रक तुम्हाला आपल्या ग्रुपवर नक्कीच दिलं जाईल. त्याप्रमाणे सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि परीक्षा ऑफलाईन होणार आहे हे नक्की असल्यामुळे अभ्यासाला लागा. अतिशय प्रामाणिकपणे जर तुम्ही ज्ञानाची पायरी चढलात तर आयुष्य तुमचं सफल होईल आणि करिअर निश्चित चांगलं होईल. आणि जर हे ऑनलाईन लेक्चर आवृत्ती जरी असेल, त्या आवृत्तीला तुम्ही हजर असलात तर सुरुवातीचे काही लेक्चर मिस झाले असतील तर इथे कव्हर होऊ शकतात. म्हणून लेक्चरला उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्या मित्र आणि मैत्रिणींना हे नक्की सांगा. चला आपण अभ्यासाला सुरुवात लेक्चर आहे त्यामुळे मी मोठा टॉपिक घेतलेला आहे आज अभ्यासाला. मुलांनो, सुस्वागतम. सर्व व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे त्यामुळे तुम्हाला ते केव्हाही पुन्हा पुन्हा युट्यूबवर जाऊन पाहता येतील, काही अडचण नाहीये. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील ते पाठवा. चला आपण अभ्यासाला कोणता घटक घेतलेला आहे ते पाहूया. अभ्यासाला आपण घटक आवृत्ती आहे, पूर्वी घेतलेला आहे, पण आवृत्ती घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण आवृत्ती वजा घटक घेऊया. विषय आहे मराठी इयत्ता 12वी आणि उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे लेखन प्रकारामधील आपण निबंध लेखन आवृत्ती घेणार आहोत. यापूर्वी आपण निबंध लेखन म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय असतं, त्याप्रमाणे त्याचे प्रकार कोणते आहेत आणि परीक्षेला कसा निबंध लिहायचा याबाबत मार्गदर्शन घेतलेलं आहे सुरुवातीला जून जुलै महिन्यामध्ये. पण त्यावेळेला अनुपस्थित असाल किंवा लक्षात नसेल म्हणून मी पुन्हा आवृत्ती वजा हा टॉपिक घेतलेला आहे. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं याकडे दुर्लक्ष होतं. 10 गुणांचा टॉपिक आहे आणि इथे मात्र मेहनत घेतली जात नाही. त्याची तयारी न करता निबंध लिहिला जातो. पण निबंध लेखनासाठी कोणती तयारी असली पाहिजे, कोणती तयारी केली पाहिजे त्या संदर्भात आपण मार्गदर्शन घेऊया. निबंध लेखन त्याचे प्रास्ताविक काही भाग पुस्तकातला आहे आणि काही याला जोडून मी अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहे. शालेय जीवनामध्ये तुम्ही निबंध लेखन केलेले, तुम्ही तर लहानपणापासून प्राथमिक शाळेपासून निबंध लेखन करत आलेले आहात, पण त्याचं जे कौशल्य आहे ते मात्र अवगत झालेलं नाही. विविध संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धात तुम्ही सहभागी झालेला आहात आणि होणारे आहात. मी आत्ताच तुम्हाला एका स्पर्धेची माहिती दिली की सहभागी व्हा म्हणून. कारण लहान मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयावर लेखनाची सवय लागते आणि सरावाने माणूस तयार होतो. निबंध लेखन सुद्धा सरावाने अतिशय छान जमू शकतं. त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे निबंध लिहायचा घेतला विषय लिहिला असं न करता पूर्वतयारी करून आणि प्रत्येक माहिती असणे आवश्यक असते. आणि प्रत्यक्ष निबंध काय काय कौशल्य आज आपल्याकडे असली पाहिजेत याचाही विचार करणं गरजेचं आहे. या सर्वांचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चितच होईल. आता पहा, 12वी नंतर तुम्हाला करिअर करायचं असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर तिथे सुद्धा निबंध लेखनाची आवश्यक आहे. आता पहा, हिला कला म्हटलेलं आहे. कला पण आहे आणि एक शास्त्र आहे किंवा तंत्र आहे, टेक्निक आहे. त्यामुळे ते तुम्ही अवगत करू शकता. मेहनत प्रयत्न केलं तर नक्कीच शक्य आहे. कारण 10 गुणांच्या पैकी तुम्हाला कमीत कमी 8 गुण तरी मिळालेच पाहिजेत. आता पाहूया आपण या निबंध लेखनाचं स्वरूप काय असतं. पहा, निबंध म्हणजे काय तर नीट बांधलेला, बंध म्हणजे बांधलेला, नीट बांधलेला, नीट गुंफलेला म्हटलं की तुम्हाला फुलांची माळा आठवली पाहिजे. फुलांची माळा तुम्ही दिवाळी दसऱ्याला घराला तोडता की नाही, फुलांची माला बनवता. ती झेंडूची फुलं असतील, शेवंतीची फुलं असतील, मग ती फुलांची तुम्ही किती सुंदर माला बनवता. माला बनवताना विचार करता ना, दोन्ही बाजू सारख्या येतील, रंगसंगती छान येईल, मध्ये हिरवी आंब्याची
टाकू शकता, म्हणजे त्याला सजवता तुम्ही. म्हणजेच काय, नीट नेटका गुंफलेला, त्या हाराप्रमाणेच निबंध लेखन सुद्धा करावं लागतं. नीट जुळवलेला असतो तो निबंध, व्यवस्थित जुळवलेला असतो. विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे. जो विषय दिलेला आहे त्या विषयाला आणि ते जसं आधी पान टाकायचं आहे एका धाग्यामध्ये, मग फुलांची माला ओवाळून लेखन सुद्धा पूर्ण होईल अशा कौशल्याने निबंध लेखन करा. निबंध लेखनात अभिप्रेत असते आणि हेच आवश्यक लेखनात. जसं गरम गरम खमंग पोहे, खरपूस भाजलेले शेंगदाणे, विगार खंबीर कुरकुरीत कढीपत्ता, शेव भुरटलेली, आंबटसर लिंबू पिळलेलं, असे जर गरम गरम पोहे असतील खमंगच, कुणाला आवडत नाही, कसा करता येऊ शकतो अशा खमंग पोह्याप्रमाणे चविष्ट. कारण हे जे खंबीर आहे, लिंबू आहे, टोमॅटो आहे, खोबरं आहे, जे जे टाकायचे निबंधामध्ये हे पदार्थ टाकायचे का, तर एक ते उदाहरण घेतलेलं आहे. मग काय टाकायचंय निबंधामध्ये, तर सुविचार पेरायचे, कुठे श्लोक टाका, कुठे कवितेच्या ओळी असतील, कुठे सुभाषित असेल, कुठे मोठमोठ्या महान थोरांची उदाहरणं असतील, अशा आविष्कार म्हणजे शोध लावू शकतो. जसा काही आत्ताच उदाहरणाप्रमाणे काहीतरी नवीन करून लेखन करता येतं. आविष्कार एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहित आहे, जितके जितके म्हणून माहित आहे, ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे. तुम्हाला असं वाटतं की एखादा विषय दिलाय, माझा आवडता शिक्षक असेल किंवा हेच गुरु असतील किंवा कुठलाही विषय असू द्या, मग त्याच्या बाबतीत तुम्ही ते लिहित सुटायचं नाही. जसं तुमच्या समोर भरून फुलं ओतली आहेत, मग तुम्ही त्याची काय करणार आहात, तर क्लासिफिकेशन, फुलं, छोटी फुलं, रंगीत वेगळी, खराब असं सुद्धा अशा प्रकारे वर्गीकरण द्यावं लागतं. अर्थपूर्ण गुंफण म्हणजे जे विचार आहेत, त्या ज्या कल्पना आहेत, तिने गुंफण एक निबंध म्हणजे सुसंबद्ध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून आणि जो विषय आहे तो ठराविक मर्यादेमध्ये तुम्हाला शब्दांची मर्यादा दिली असते, ते सूत्रपद्धतीने कल्पक त्याची मांडणी करायची आणि ठराविक शब्दामध्ये पूर्ण करायची. मग मला सांगितले 300 शब्द, तर शब्द मोजत बसायचे नाहीत, हे लक्षात घ्या. अंदाजे निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केले. आता पहा सांगितलंय गोवला रचना म्हणजे निबंध होय, की ज्यात एखादा विषय बांधला जातो अशी साहित्यिक रचना, वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटना विशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण उत्तम विचार मांडलेले असतात. उत्तम अशा भावना, अनुभव, काही घटनांचा उल्लेख आणि व्यक्तिविशेष म्हणजे व्यक्तींचे काही विशेष असतात, व्यक्तिमत्वाचे काही बाजू असतात, त्या मांडलेल्या असतात अतिशय माहितीपूर्ण पद्धतीने. ती एक मनोवेदक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध.
भाषा शैली पण अशी जसं पाणी वाहतं की नाही त्याप्रमाणे ओघवती असते, सुबोध सहज समजणारी असते, बोध होणारी असते आणि कलात्मक पद्धतीने मांडणी केलेली असते. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, साधक बाधक माहिती हा शब्द जर निबंध असेल तर मोबाईल फोन शाप आहे म्हणजे वाईट बाजू मांडणं आणि वरदान या बाजू किती चांगला आहे, किती फायदे आहेत हे मांडणं म्हणतात. एकाच विषयावर दोन्ही बाजूने आहेत. विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते आणि मग विचारांची मांडणी सूत्रबद्ध पद्धतीने तिसरा प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. वर्णन करायचं आहे पण आता काय काय वर्णन येऊ शकतं तर एखाद्या स्थळाचं, ऋतूचं, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचं वर्णन करायचंय. जे पाहिलेलं आहे तुम्ही त्याचं वर्णन करायचंय, मग या बाबी असू शकतात वर्णनात्मक निबंधामध्ये. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. यामध्ये व्यक्तिवर्ण, आपण इयत्ता 11वीला मामू हा पाठ अभ्यासलेला होता, आठवतो का? ते झालं व्यक्तिचित्रण. व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक अशा प्रकारचे निबंध या प्रकारात येतात. तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. यामध्ये आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध, स्वतः बद्दल लिहिलं जातं. यामध्ये मी असं म्हणून, उदाहरणार्थ मी दुष्काळग्रस्त शेतकरी बोलतोय अशा अर्थाने, मी पडका किल्ला बोलतोय अशा अर्थाने आत्मवृत्त म्हणायचं त्याला. आणि चौथा प्रकार आहे कल्पना प्रधान निबंध किंवा कल्पनात्मक. उदाहरणार्थ कल्पना फुलवत केलेले लेखन कल्पनारम्य निबंध. एखाद्या गोष्टीची कल्पना करून लिहिलेलं असतं. उदाहरणार्थ मी खासदार झालो तर, मी अभिनेत्री झाले तर, जर तर अशा कल्पना केलेल्या असतात. पाचवा प्रकार आहे वैचारिक निबंध. तो विचार प्रधान, चिंतनपर, समस्या प्रधान, चर्चात्मक निबंध असतो. उदाहरणार्थ मोबाईल शाप की वरदान, संगणकाचे फायदे तोटे, वृक्षतोड, पर्यावरणाची हानी किंवा पर्यावरणाचा भस्मासूर, महागाईचा भस्मासूर अशा प्रकारे वैचारिक निबंध असतात. आता परीक्षेला 5 विषय या म्हणजे एका विषयावर एक एक निबंध येईल, एका प्रकारावर म्हणूया. त्यापैकी तुम्हाला जो सोपा वाटेल, तुम्हाला सगळेच प्रकार नाही जमले पण ठराविक प्रकारांची मात्र तयारी करून ठेवायला हवी. आता या प्रकारांची आपण सविस्तर माहिती घेऊया. पहा, पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंधामध्ये आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. मग आपण एखादं दृश्य पाहिलं, उदाहरणार्थ एखादा अपघात पाहिला, मी पाहिलेला अपघात, नंतर तुम्ही सहलीला गेलात, किल्ला पाहिला किंवा ताजमहाल पाहिला, त्याला वास्तू म्हणायचं. नंतर एखादा प्रसंग पाहिला की मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. आता हे जे आहे तुम्ही जे पाहिलंय, निरीक्षण करायचंय, ते शब्दात मांडायचंय आणि असं मांडायचं की वाचणाऱ्याला हुबेहूब जणू काही चित्र पाहतोय असं वाटलं पाहिजे. असं वर्णन तुम्ही करायचं आहे. जसं चित्रपट पाहून आलात तुम्ही 3 तास, तर तुमच्या मित्राला जसं सांगता की नाही चित्रपटातल्या गोष्टी, त्याच लिहायच्यात पण कलात्मक पद्धतीने. आपण जे पाहिले, अनुभवले आणि त्याचे शैलीदार वर्णन, त्याचं वर्णन पण छान सुंदर शब्दात करायचंय. अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असतं. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. म्हणजे ह्या ज्या पाहिलेल्या बाबी आहेत त्यांचं वर्णन करायचंय, शब्दातून चित्र काढायचंय, रंगातून नव्हे, शब्दचित्र रेखाटायचं आहे, शब्दातून उभं करायचंय तुम्ही जे पाहिलेलं आहे ते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. लालित्य अगदी सहज, अगदी सोप्या भाषेमध्ये
आणि कलात्मक पद्धतीने लोकांना आवडेल वाचायला अशा पद्धतीने लिहावं लागतं. निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. पहा नजर कशी असली पाहिजे, कॅमेऱ्यासारखी. कॅमेरा जसा छोट्याशा बाबी पण टिपतो, जे नजरेला दिसू शकत नाही ते फोटो नंतर दिसू शकतं आपल्याला कॅमेऱ्याने टिपलेल्या बाबी. सहलीला गेलात तर तुम्ही जे नजरेला पाहणार नाही पण फोटो काढलेला असेल आणि फोटोचं नंतर निरीक्षण केलं तर त्यात छोट्याशा बाबी पण दिसू शकतात. कॅमेरा सारखी अशी जर नजर असेल तर पाहिलेलं निरीक्षण केलेलं शब्दामध्ये मांडता येतं. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. शक्ती आहे, महत्वाची बाब आहे. वर्णनात्मक निबंध लिहायचाय तर नजर कशी असली पाहिजे, टोकदार, तीक्ष्ण, कॅमेऱ्यासारखी. वर्णनाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असते, शिवाय भाषा ओघवती लिहावी आणि अलंकारिक भाषा वापरायची आहे, त्याचं पाठबळ द्यायचं. शिवाय ओघवती भाषा, वाहणाऱ्या पाण्यासारखा ओघ त्या भाषेचा असला पाहिजे सलग. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणे तितकेच महत्वाचे आहे. मग फक्त वर्णनच करायचं असं नव्हे, तर त्यामध्ये विचार, भावना, कल्पना यांचे रंग सुद्धा भरायचे आहेत. अधूनमधून भाषिक सौंदर्य कणांची उधळण हवी. भाषिक सौंदर्य ही असलं पाहिजे. आता तुम्हाला जर निबंध आलेला असेल पावसाळ्यातील एक दिवस, तर तुम्ही त्यामध्ये कविताच्या 2 ओळी टाकू शकता. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती सुंदर फुलराणी ती खेळत होती. अशा काही निसर्गाला साजेशा अशा काही कवितांच्या ओळी, विचार असं तुम्ही देऊ शकता. कारण आजूबाजूची पावसाळ्यात ती हिरवाई पाहून ते तुम्हाला सुचलेलं असू शकतं. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्व अनन्यसाधारण असते. भाषा खूप महत्वाची आहे. आता नमुना विषय पाहू. आमची अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, असे वर्णनात्मक निबंधाचे विषय इथे दिलेले आहेत. यात आणखी काही विषय आहेत ते पाहूया आपण. नमुना विषय आणि मी जे या लेक्चर मध्ये विषय देणार आहे त्यातलाच एक विषय नक्कीच तुम्हाला परीक्षेला येणार याची खात्री बाळगा. नमुना विषय आहेत वर्णनात्मक. पहा काय काही डबल होऊ शकतात हा माझ्या टायपिंग मध्ये. आमची अविस्मरणीय सहल, सहलीचा निबंध एखादा तयारच असला पाहिजे. तो प्राथमिक शाळेपासून आतापर्यंत तो विषय येतोच. वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. मग आता इथे क्रिकेटच्या ऐवजी दुसराही खेळ असू शकतो. बास्केटबॉलचा असेल, बॅडमिंटनचा असेल, किंवा कुठला हॉकीचा असेल, किंवा कबड्डीचा असेल. म्हणजे इथे खेळाचा संदर्भ घ्यायचा. इथे पहाटेचे सौंदर्य, मी पाहिलेली आग, त्याच्याऐवजी मी पाहिलेला अपघात पण येऊ शकतं. चांदण्या रात्रीची सहल, एक रम्य पहाट, खंडाळ्याचा घाट, नभमेघांनी आक्रमिले, पावसाळ्यातील एक दिवस, आमचे वार्षिक स्नेह संमेलन, आमच्या ताईचा लग्न सोहळा, परीक्षेच्या निकालाचा दिवस, नंतर महाबळेश्वर एक निसर्गरम्य ठिकाण, डोंगरावरून दिसणारा देखावा, पावसाची विविध रूपे, श्रावणातील पाऊस, श्रावण मासी हर्ष मानसी, एक थंड हवेचे ठिकाण, माझी अविस्मरणीय सहल, असा रंगला सामना, घरातील उपद्रवी कीटक, आजचा संसारी माणूस. विषयाला म्हणजे बंधनच नाही, कोणत्याही विषयावर आपण निबंध लिहू शकतो, वर्णन करू शकतो, पण निरीक्षणाची क्षमता मात्र उत्तम असली पाहिजे. आणखी काही विषय, कुटुंबातील वयस्क स्त्री, वयस्क म्हणजे वृद्ध स्त्री, घरातली वयस्कर ज्येष्ठ स्त्री, मग ती आजी असेल किंवा कुणी असेल. आमची आरोग्य सेविका, उद्यानातील फेरफटका, जत्रेत फेरफटका, फेरफटका म्हणजे फिरणं, जत्रेत फिरलेलं अनुभव लिहायचंय, वर्णन करायचंय. उद्यान म्हणजे बागेत फिरलेलं लिखाण करायचंय. समुद्रकिनारी फेरफटका, अविस्मरणीय प्रसंग, तुमच्या आयुष्यात घडलेला कोणताही एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे त्याचं वर्णन करायचं.
बहरलेले वृक्ष, अजिंठा लेणी, माझा महाराष्ट्र, माझ्या स्वप्नातील भारत हा निबंध आता बऱ्याच वेळ लिहिलाय तुम्ही या वर्षी वेगळ्या स्पर्धांच्या मध्ये. मंगळावर स्वारी, दुष्काळ एक आपत्ती, कामगारांचे जीवन वास्तव एक चित्र, माझा आदर्श समाज सुधारक डॉक्टर विकास आमटे. आता यांच्याऐवजी दुसरे पण येऊ शकतात, अण्णा हजारे किंवा कुणाचंही नाव येऊ शकतं तिथे. आमच्या परिसरातील समाजसेवक. आता पहा, हे नमुना म्हणून काही विषय इथं घेतलेले आहेत आणि वर्णनात्मक निबंधाला अनुसरून एक विषय महत्वाचा वाटतोय मला. मी अनुभवलेला लॉकडाऊन हा एक वर्णनात्मक निबंध तयार करून ठेवा, कारण लॉकडाऊनच्या काळानंतर होणारी ही पहिली आपली ऑफलाईन परीक्षा आहे, त्यामुळे अशा प्रकारचा निबंध येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या संदर्भामधला कुठलाही तो एक निबंध तयार करून ठेवा, मला तो महत्वाचा विषय वाटतो म्हणून तुम्हाला मी सांगते. आणखी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहा की बोर्ड परीक्षेत पूर्वी आलेले निबंध. आता जे मी निबंध इथे घेतलेले आहेत ते बोर्ड परीक्षेत पूर्वी येऊन गेलेले आहेत आणि ते रिपीट होतात, त्यात काही विशेष नाही. वर्षा ऋतूतील आमची सहल. आता वर्षा ऋतूतील काय आणि पावसाळ्यातील काय एकच येईल ना, पावसाळ्यातली सहल. 12वीचे वर्ष संपताना, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, निसर्ग एक कलावंत, जेव्हा निसर्ग रागावतो, मी पाहिलेले ऐतिहासिक स्थळ, नववर्षाचे स्वागत, चांदण्यात फेरफटका, महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, मी पाहिलेला अपघात, पावसाळ्यातील एक दिवस. आता पहा, हे जे निबंधाचे विषय बोर्ड परीक्षेला पूर्वीच्या येऊन गेलेले आहेत त्याची नोंद मी इथे केलेली होती. हे पुन्हाही येऊ शकतात यातले निबंध. आता दुसरा प्रकार पाहूया आपण, व्यक्ती चित्रणात्मक निबंध. व्यक्तीचे शब्द चित्रण करणारा निबंध. व्यक्ती कसा आहे ते शब्दातून उभं करायचं, तो दिसतो कसा, की त्याचं वर्तन काय, त्याचे विचार काय, किंवा त्याच्या मनामध्ये शिरून बाकीच्या बाबी मांडायच्या आहेत. व्यक्तीचे शब्द चित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्ती चित्रणात्मक निबंध होय. आता ही व्यक्ती कोण असते, तर कुणी असू शकतं. व्यक्ती म्हणजे कोणतीही असू शकतो जो दिलेला विषय असेल. अगदी आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत, अशी कुणी, रिक्षावाला, टॅक्सीवाला, शिपाई मामा, कोणीही असू शकतं. अट फक्त एकच. अट काय आहे, नेमक्या शब्दाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र उभे करता आले पाहिजे. व्यक्ती कोणताही असो, शब्द असे पाहिजेत की त्या शब्दाच्या वाचनातून वाचून वाचून ती व्यक्ती समोर उभी राहिले पाहिजे आपल्या, जसं काही चित्रासारखी. आपण मामू पाठ अभ्यासला की नाही 11वीला, मामू पाठ वाचताना लेखकाने असं लेखन केले की आपल्याला वाटतं अरे मामू तर आपल्याला जणू काही भेटलेलाच आहे, आपल्याला समोर स्पष्ट दिसतंय असं वाटतं, आणि तसं लेखन केलं पाहिजे. व्यक्ती चित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकाच्या डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे, जणू काही समोर बघतोय असं वाटलं पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते. आता पहा, हे लक्षात घ्यायचं, ती व्यक्ती जन्मली केव्हा आणि मग काय घडलं हे लिहिणं अपेक्षित नाहीये. संपूर्ण जीवन चरित्र, की कधी शिक्षण झालं, कधी लग्न झालं, कधी काय झालं, अशा तपशिलात न जाता तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी म्हणजे तो दिसायला कसा आहे, त्याच्या सवयी काय आहेत, लकबी, सवय म्हणजेच लकबी, कुणाला चालताना, बोलताना, वागताना विशिष्ट प्रकारची लकब असते, सवय असते, त्याचं वर्णन, त्याचं रंगरूप. आता पहा, मामूचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे लेखकाने. त्याने कपडे कसे घातलेले आहेत, पंपशू घातलेला आहे, त्याची लांब दाढी, त्याची चर्या म्हणजे चेहरा कसा होता, अतिशय बारकाईने वर्णन केलंय. पेहराव म्हणजे कपडे, स्वभाव कसा होता, मामू किती दयाळू होता, इतरांना मदत करायचा, या गोष्टी टिपता आल्या पाहिजेत आणि लिहिता आल्या पाहिजेत. व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, आणि मग त्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये सुद्धा व्यक्तिचित्रणामध्ये येतात.
याचे वर्णन करणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, म्हणजे त्याची माहिती द्यायची, तो असा आहे तो तसा आहे असं नव्हे, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. त्याचं कर्तृत्व आणि लालित्यपूर्ण शब्दात त्याचं व्यक्तिमत्व मांडायचं असतं. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा मिळते आणि ते वाचून खूप छान वाटतं. व्यक्तिचित्रण मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. आणि मग हे व्यक्तिचित्रण अतिशय मार्मिक आणि योग्य शब्दामध्ये मांडलेलं असावं. फुल फुललेलं असतं की नाही गुलाबाचं किंवा दुसरं कोणतंही, त्याप्रमाणे ती व्यक्तिमत्व फुललेलं, विचारांनी फुललेलं ते मांडणी करायचंय. तर नमुना विषय पहा. माझे आवडते शिक्षक, माझी आई, यामध्ये आणखी बरेच विषय येऊ शकतात. नमुना विषय घेतलेले आहेत आपण. माझी आई, माझे बाबा, माझे आवडते शिक्षक हे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. आदर्श समाज सुधारक महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, मग डॉक्टर कलाम, संत ज्ञानेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पु ल देशपांडे हे चरित्रात्मक यातच येतात, हे व्यक्तिचित्रणात्मक मध्ये. माझा आवडता लेखक, साहित्यिक किंवा कवी, संत, पुढारी, नेता, शिक्षक, कलाकार, म्हणजे माझा आवडता साहित्यिक, माझा आवडता कवी, माझा आवडता संत, माझा आवडता नेता, माझा आवडता कलाकार, असे चरित्रात्मक निबंधाचे हे किंवा व्यक्तिचित्रणात्मक निबंधाचे विषय आहेत. यावरही एखादा विषय प्रश्नपत्रिकेमध्ये असतोच, कृतीपत्रिकेमध्ये असतोच. आता तिसरा प्रकार आहे आपला हा आत्मवृत्तात्मक निबंध. हे सगळ्यात महत्वाचं आहे की आत्मवृत्तात्मक निबंध लिहिताना मी महत्वाचा आहे. मी स्वतः व्हायचंय ते, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, जर निबंधाला दुष्काळग्रस्त शेतकरी बोलतोय, तर तो शेतकरी असं न लिहिता तुम्ही स्वतः शेतकरी व्हायचंय. दुष्काळग्रस्त शेतकरी, मी दुष्काळग्रस्त शेतकरी बोलतोय, आणि मग तुम्ही तुमची कहाणी सांगायची आहे. 2-3 वर्षापूर्वी मी दुष्काळग्रस्त मी शेतकरी बोलतोय असा एक निबंध आला होता, आणि मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो निबंध लिहिला की तो शेतकरी असा द्यावं लागलं. कारण का, तर ते आत्मकथनात्मक, आत्मवृत्त होत नाही. मी शेतकरी बोलतोय, तुम्ही स्वतः ती व्यक्ती व्हायचंय, हे लक्षात घ्या. अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावभावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. आता आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे मी खुर्ची बोलते असं जर असेल तर तुम्ही खुर्ची व्हायचंय आणि मग खुर्चीचं मनोगत व्यक्त करायचंय. मी नदी बोलते तर मग तुम्ही स्वतः नदी व्हायचंय आणि नदीच्या संदर्भातल्या बाबी मांडायच्या आहेत. मी दुष्काळग्रस्त शेतकरी बोलतोय, मी भूकंपग्रस्त बोलतोय, तर तुम्ही ते व्यक्ती व्हायचंय. तुम्ही त्या संदर्भातले अनुभव, सुखदुःखांचे असतील, विचार असतील, त्याची मांडणी करायची आहे. कडू गोड आठवणींचा तो एक रम्य पट असतो. आता पहा, जसं चेसचा पट असतो की नाही, बोर्ड, तसा हा जीवनपट आहे त्या व्यक्तीच्या जीवनातील कडू गोड आठवणीचा. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाच्या आठवणी, दुःखाच्या आठवणी, चांगले प्रसंग, वाईट प्रसंग, सगळ्या प्रकारचे प्रसंग असतात. अशा प्रसंगांची मांडणी येऊ शकते, त्या आठवणी येऊ शकतात. प्रगती पुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते. पहा बरं का, की मी प्रगती पुस्तक बोलतोय, मी उत्तरपत्रिका बोलते. पहा बरे किती सुंदर निबंध होईल. एखादी उत्तरपत्रिका आहे, ती बोलते, 12वी बोर्डची उत्तरपत्रिका आहे तुमची आणि ती बोलते, ती काय काय मनोगत व्यक्त करेल बरं. एखादा विद्यार्थ्याने छान लेखन केलंय माझ्यावर, त्याचंही कौतुक करेल. एखाद्या विद्यार्थ्याने खाडाखोड केलेली आहे, त्याचंही कौतुक करेल. आणि बाबी विचाराने तुम्हाला यामध्ये सुचू शकतात. हे पण आत्मकथन असू शकतं. तसेच एखाद्या पुतळेचेही बोलण्याचे असते. मी पुतळा बोलतोय, मी शिवाजी महाराजांचा पुतळा बोलतोय. अश्वारूढ असलेला पुतळा काय बोलत असेल बरं, हे कल्पना करायची, पण त्याच्या अंतरंगामध्ये शिरायचंय. बोलणे, व्यक्त होणे महत्वाचे असते.
कोण बोलत आहे जसे महत्वाचे, तसेच ते बोलणे आतून येणेही महत्वाचे. अगदी मनापासून त्या व्यक्तीच्या भावना, सुख दुःख अनुभव मांडणी करता आली पाहिजे. त्या व्यक्त होण्यात उमाळा असला पाहिजे. उमाळा जसं पाण्याला उकळी येते की नाही, तशा प्रकारचा कढ, तशा प्रकारचा उमाळा असला पाहिजे. काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. इतरांच्या पेक्षा वेगळं काय आहे त्यामध्ये, त्या व्यक्ती असेल, वस्तू असेल, किंवा जी काही तुम्हाला आत्मकथन करायचंय त्याच्या संदर्भात ते वेगळं काहीतरी सांगायचंय. त्या आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. असं निर्जीव नसावं, जिवंत वाटलं पाहिजे ते लेखन. नदी बोलते म्हटलं ना, तर अगदी जसं काही जणू जिवंत नदी आहे ती बोलते. मी पडका किल्ला बोलतोय, तो पडलेला किल्ला सुद्धा असा जिवंत झाला पाहिजे तुमच्या लेखनातून. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्वाचा असतो. आता पहा, हे मी सगळ्यात पहिलं सांगितले, तो मी. तरच ते आत्मकथन. पण आत्मकथनात मीपणा नसावं, म्हणजे अहंकार. नदीची आत्मकथा लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते. तिथे ती बोलत आहे अशी कल्पनाच करावी लागते. म्हणजे कल्पना करून लिहायचं आहे. मी नदी बोलते, नदीची आत्मकथा, असं जर असेल तर नदी काही तुमच्या समोर येऊन बोलणार नाहीये प्रत्यक्षात, पण ती बोलते अशी कल्पना मात्र तुम्ही करू शकता. आणि मग त्याची मांडणी करायची आहे. मी रस्ता आहे असं समजून रस्त्याची कैफियत म्हणजेच कहाणी, गोष्ट, म्हणजे मी रस्ता बोलतोय, त्याचे मनोगत म्हणजे त्याचं गाराणं सांगणं, गाऱ्हाणे, अनुभव शब्दबद्ध करणे हे तसे अवघड नाही. मी रस्ता बोलतोय यालाच कहाणी, आत्मकथन, मनोगत, गाऱ्हाणे असं सुद्धा म्हणतात. मात्र त्यासाठी विषयाशी प्रयत्नपूर्वक एकरूप व्हावे लागते. एकरूप व्हायचंय त्या विषयाची. रस्ता बोलतोय ना, रस्ता आपली गोष्ट सांगतोय ना, कहाणी सांगतोय ना, मग तो काय काय सांगेल हे दोन्ही बाजूने, चांगल्या वाईट बाबी, सुखदुःखाच्या बाबी भावनेने एकरूप होऊन लिहायचंय. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत, म्हणजे मी म्हणून लिहायचंय. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय. प्रथम पुरुषी एकवचनी निबंध लेखन हे आत्मकथन किंवा कैफियत किंवा मनोगत इथे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कैफियत, कहाणी, आत्मकथन अशी ही नावे योजतात. ही वेगवेगळी नावं आहेत. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन करायचे, त्याच्या अंतरंगात मनाने शिरून त्याची सुखदुःखे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करायचे असते. मग ती नदी असेल, खुर्ची असेल, किंवा जो विषय दिलेला असेल तो त्याच्या अंतरंगात शिरायचे. तुम्ही स्वतः ती असेल किंवा वास्तू असेल, वस्तू असेल, आणि त्या चार तुम्ही कथन करायचे असतात. या कथनात कल्पनाविलास याचा अर्थ कल्पना करायची. आता प्रत्यक्षात नदी येऊन बोलणार नाही, पण कल्पना करायची आहे. विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगाचे संगतवा निवडक प्रसंग चटकदार पद्धतीने लिहिणे परिणामकारक ठरते. प्रसंगाची खिचडी न करता अगदी ठराविक 4-2 प्रसंग निवडलेले, निवडक चटकदार पद्धतीने ते प्रसंग लिखाण करायचे. आत्मचरित्रात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरावे लागते. त्या व्यक्तीच्या मनात शिरायचंय आणि मग त्याचं मनोगत मांडायचंय. म्हणजे परकाया प्रवेश करावा लागतो. परकाया प्रवेश याचा अर्थ की दुसऱ्याच्या शरीरात, मनात प्रवेश करणं, या प्रवेश असं म्हणतात. तेव्हा आता आईस्क्रीमचं मनोगत कसे लिहाल, जरा विचार करा बरं, की आईस्क्रीमचं मनोगत कसं लिहायचंय. आईस्क्रीम बोलताय तुमच्याशी, याचं मनोगत कसं लिहिता येईल विचार करा. आता पाहूया आपण नमुना विषय आहेत. मी सह्याद्री बोलतोय, किंवा मी नदी बोलते, मी पुस्तक बोलते, मी वृक्ष बोलतोय, किंवा ते फळात बोलतोय,
किंवा रायगडचे मनोगत कैफियत, मी गाढव किंवा गाढवाचे मनोगत कैफियत असंही म्हणता येईल. मी खुर्ची बोलते, मी रेडिओ बोलतोय, मी पुतळा बोलतोय, वृत्तपत्राचे मनोगत, भूकंपग्रस्त भूकंपग्रस्ताचे मनोगत, दुष्काळग्रस्त शेतकरी बोलतोय किंवा त्याचं मनोगत, मी धरणग्रस्त बोलतोय, पिंजऱ्यातील वाघाचे मनोगत, शेतकऱ्याचे मनोगत, डांबरी रस्त्याचे मनोगत किंवा डांबरी रस्ता बोलतोय, तुरुंगातील कैद्याचे मनोगत, घड्याळ बोलतोय, पक्षी बोलतोय, पाऊस बोलतोय किंवा पावसाचे मनोगत, मराठी भाषेची रुग्णालयाची काही मी रुग्णालय बोलतोय, गगनचुंबी इमारत, गगनचुंबी म्हणजे खूप मोठी उंच गगनाला स्पर्श करणारी अशा अर्थाने मी गगनचुंबी इमारत बोलते, मुंबई तिची कैफियत, मी सैनिक बोलतोय, मी पृथ्वी नापास झालेले विद्यार्थी बोलतोय, अशा दृष्ट्या लिहायचंय. प्रथम एकवचनी होऊन लिहाई म्हणून हा चौथा प्रकार आता आपण पाहूया. कल्पना प्रधान निबंध. या प्रकारच्या निबंधात कल्पनेला सारा महत्व दिले जाते. सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराने हा निबंध प्रकार नटलेला असतो. ती सुंदर आणि अशा नवनवीन कल्पना केलेला, परंतु पण शब्दात गुंफण्याची चांगली तयारी असावी लागते. कल्पू शकते पण तिला शब्दात बांधावी लागते. मी पक्षी झालो तर, मी पक्षी झालो तर हा विषय वाचता क्षणी विषय आलेले आहेत. पक्षी झालो तर निबंध दिसला, अरे वा छान, लिहायला घेतला. पण नंतर काय थांबले तर मात्र अडचण होते. पण नवीन कल्पना तर काय नसेल, पक्षी झालो, आता मी अदृश्य झालो तर असा निबंध, कल्पना सुचल्या पाहिजेत, त्या तुम्ही कशा प्रत्यक्षात आणणार. पण मी अदृश्य झालो तर यामध्ये अदृश्य होऊन जर गैर करणार किंवा गैरकृती केलेल्या असाल तर ते पण योग्य नाहीये. म्हणजेच अदृश्य झाल्यानंतर मध्ये आहेत ती वैधानिक विधायक कार्य असली पाहिजेत. सवय असावी लागते. कल्पनेच्या दुनियेत रममानाचा रियाज सराव कल्पना करण्याची सवय असली पाहिजे. तसा तो फारसा अवघड नसतो, प्रयत्नातून तो साध्य होऊ शकतो. या पाच पैकी चौथा प्रकार सोपा आहे. मी मेहनत घेतली तर निबंध लेखन अतिशय छान होऊ शकतं. पण थोडस तंत्र याचं समजून घ्या. कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, चौथी अशी एकापेक्षा एक सुंदर सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली, कल्पना एकत्र जोडता आली पाहिजेत. नटलेला निबंध वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवतो, कारण ती कल्पना तुमची असते. कारण तशी कल्पना कधी केलेली नसते तुमची, ना वाचकाला नक्कीच आवडून. म्हणून कल्पनात्मक निबंध अतिशय सुंदर असतो. किंवा अभिनेत्री झालो किंवा झाले, मी अभिनेत्री झाले तर अशा प्रकारचे नमुना विषय या कलिबंधामध्ये येतात. आणखी काही नमुना विषय आपण पाहूया. मी सह्याद्री बोलतोय, मी नदी बोलते, वृक्ष, किल्ला, सायकल असं काही बोलतोय. नंतर वृत्तपत्राचे मनोगत, वर्तमानपत्र बंद झाले तर मला कोण व्हावेसे वाटते, मी अभिनेता अभिनेत्री झालो किंवा झालो तर, मंत्री झालो तर, पंतप्रधान झालो तर, प्राचार्य झालो तर. आता तुम्हाला या विषयांच्या वरून असं वाटेल की आत्मकथनात्मक आणि कल्पनात्मक
हे दोन्ही विषय जरा जवळ होत आहेत काही किंवा समजायला जरा कठीण वाटतायत, कारण मागच्या काळामध्ये पण हे विषय होते. पण इथे सगळ्या कल्पना करून लिहायच्या आहेत. घड्याळ बंद पडले तर, सूर्य उगवला नाही तर, परीक्षा नसत्या तर, आरसा नसता तर, समुद्र आटला तर, भूक नसती तर, माणसाला मृत्यू नसता तर, मी पक्षी झालो तर, मला पंख असते तर, मी अदृश्य झालो तर, पृथ्वीवरील सर्व झाडे नष्ट झाली तर, अशी जर तरची कल्पना करून होऊ शकतात. आणखी विषय पाहू. बोलणे विसरला किंवा हसणे विसरला तर, दळणवळण व्यवस्था बंद पडली तर, रंग नसते तर, आज सावित्रीबाई फुले अवतरल्या तर, आज शिवाजी महाराज अवतरले तर, मी तीर्थक्षेत्र बनले तर, मी यंत्रमानव बनले तर, मला देव भेटला तर, मी मुख्यमंत्री झालो तर, वीज नसती तर, माणूस अमर झाला तर, कलावंत नसते तर, पाऊस पडलाच नाही तर, आई संपावर गेली तर, पहा आई संपावर गेली तर हा निबंध 7-8 वर्ष प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता. आणि या निबंधाच्या संदर्भामध्ये 12वी बोर्डची गंमत मी तुम्हाला सांगते. एक पेपर तपासणीला आला होता 12वी बोर्डचा, कुठला होता ते काही टीचरला कळत नाही. पण आई संपावर गेली तर हा निबंध त्याने नीट वाचला नाही आणि निबंध लिहिला, आईचा पाय सापावर पडला आणि मग आई घाबरली आणि आईने सापाला दूध सापाला मारायला गेले पण आईने दूध पाजलं, असं काहीतरी त्याने लिहिलेलं होतं. म्हणजे संप हा शब्दाला साप हे समजला होता आणि अतिशय भयानक वाटत तो निबंध चेक करताना मला. एका बाजूने हसू पण. मी शिक्षण मंत्री झालो अरे जर तरची कल्पना करून निबंध लेखन करायचं असतं. शेवटचा प्रकार आहे, सविस्तर माहिती घेऊया. वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध. खूप विचार काळजीपूर्वक मांडावे लागतात. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्या संबंधीची चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. एखादी समस्या असते किंवा एखादा विषय असतो तर दोन्ही बाजूने मत मांडायचे, चांगलं वाईट. उदाहरणार्थ श्रेष्ठ, मन का मनगट असा विषय दिला, म्हणजे मन की मनगट श्रेष्ठ आहे असा विषय दिलं तर काय लिहावं लागेल तर दोष, म्हणजे चांगल्या वाईट बाबी, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मत, योग्य अयोग्य मते, त्यांचे खंडन, विचार आणि विचार मांडायचे त्याच्या बाजूने म्हणजे मंडन. संवादक चर्चा म्हणजे योग्य अयोग्य तारतम्याने चर्चा करणं, एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन, या सर्व गोष्टी वैचारिक निबंधात असणे असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी वैचारिक निबंधात असाव्या लागतात. वैचारिक निबंधाचा विषय जर प्रश्नपत्रिकेत तुम्हाला निवडायचा असेल तर व्यवस्थित लेखन करता येत असेल तरच निवडा. मोबाईल फोनचे फायदे म्हणजे फायदे तोटे किंवा तुम्ही लिहिलेच नाही तर ते तो पूर्वग्रह तरी होणार नाही. अशा प्रकारच्या निबंध लेखारोपा निष्कर्षाप्रत पोहोचणे अपेक्षित. मग संगणक चांगला की वाईट, अशा विषयामध्ये शाप आहे म्हणूनही लिहायचं, वरदान आहे म्हणूनही मात्र लिहायचा. मग जो परिपूर्ण विचार आहे त्या विषयासंबंधी तो कमीत कमी शब्दात मांडायचा. विषय गांभीर्याने आणि गंभीरपणे पण मांडता येतो. मॅडम आवाज
त्यासाठी लेखकाला विचारांची करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधाचे दृष्टांत. मॅडम आवाज नाही येत. आता ते नमुना विषय दिलेले आहेत काही. मोबाईल शाबकी वरदान, आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान हे विषय इथे दिलेले. आणखी नमुना विषय पाहूया. आताचे संगणकाचे युग, जाहिरातींचे युग, हे नेहमी येणारे विषय. शेतकऱ्यांच्या समस्या, भारतीय शेती पुढील आव्हाने, मराठी असे आमची मायबोली, मुलगी झाली हो, वृक्ष संवर्धन काळाची गरज, 21व्या शतकातील स्त्री, संगणक आपला मित्र, अशा प्रकारचे काही नमुना विषय यामध्ये येतात. आणखी विषय पाहूया. प्रयत्न हाच परमेश्वर, गुरु पतरू, वेळेचे महत्व, बोलीभाषांचे वैभव, भारतीय शेती पुढील आव्हाने, नद्यांची घुसमट, भारताची वैज्ञानिक प्रगती, व्यायामाचे जीवनातील महत्व, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करिअर मधील मोठी धोंड, धोंड म्हणजे अडथळा, धोंडा, दूरदर्शन शाबकी वरदान, असे काही वैचारिक निबंधाचे विषय आपण पाहिलेले आहेत. पुढच्या लेक्चर मध्ये आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी आणि आणखी काही याबाबत माहिती घेणार आहोत. आणि निबंध लेखनासाठी काही महत्वाच्या टिप्स म्हणूया किंवा निबंध कसा लिहायचा या संदर्भात माहिती पुढच्या आपण आता थांबूया. ओके.